महर्षी गौडो केशव कर्वे संस्थापक असलेली ही संस्था ही कन्या प्रशाला या प्रशालेच्या या प्रांगणामध्ये होत असलेला श्रद्धेय अटल चित्रकला स्पर्धा या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि या समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते सन्माननीय धैर्यशील दादा, आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ज्या दाम्पत्यामुळं इथं बसण्याची संधी मिळाली, या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊन आनंद मिळालाच, परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या अनेकांच्या कलागुणाला वाव मिळाला आणि खऱ्या अर्थानं ज्या नेतृत्वानं या देशामध्ये सुशासनाचा पाठ आपल्या सगळ्यांना दिला, सुशासन काय असतं, देशप्रेम काय असतं हे आपल्या सगळ्यांच्या समोर ज्या माणसाने आदर्श ठेवला, ज्यांनी या भारत देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलं, पण पंतप्रधान म्हणून नव्हे, बनवण्यामध्ये ज्या माणसाचं मोलाचं योगदान आहे त्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या नावानं आज या चित्रकला स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. तर आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, एकदा हात वर करा सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी, आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे आपल्या सिद्धीताईसाठी आहे आणि आपल्या रवींद्र पवारसाठी. आपण या ठिकाणी स्पर्धा घेत असताना ताईंचं मला आग्रहाचं निमंत्रण होतं की भाऊ तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे. अनेक व्यस्त कार्यक्रम असले तरी ताई जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे मनापासून काम करणारे श्रद्धेय अटलजींच्या नावाने असणारी स्पर्धा या ठिकाणी निमंत्रणाची आवश्यकताच नाही, आमचं कर्तव्य आहे. आपण बोलवलं तर आमचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी मी आलो. ॲक्च्युली ज्या संघटनेनं आज आपल्याला इथपर्यंत नेऊन ठेवलं, ज्या संघटनेच्या ताकदीवर आपण आज राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करतो, त्या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या भावनेतनं आपण या ठिकाणी आम्ही आलो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटलजींनी आपल्या सगळ्यांना काय शिकवलं असेल, आम्हाला घेण्यासारखं असतो. एकदा अटल बिहारी वाजपेयींच्यावर अविश्वास ठराव होता आणि त्यावेळी त्यांनी 3च वाक्य बोलले होते, सरकार ये आती है जाती है, ये देश बचना चाहिए, ये देश बनना चाहिए. देशावर प्रचंड प्रेम असतात. काय बोलणार तर एवढंच सांगेन की ज्या सामाजिक उपक्रमामध्ये एक पवार कुटुंबीय असतं ते यशस्वी करण्याची कला क्षमता आपल्यामध्ये आहे. बाकी अजिबात चिंता करू नका, जे काम करतं त्याच्या पाठीशी परमेश्वर असतो. एका विचाराने चालणारी शाळा, एका मी जास्ती काय बोलणार नाही पण संस्कारी विचारानं चालणारी ही शाळा, या शाळेमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याचाही मला मनापासूनचा आनंद आहे. पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकांना, जिंकलेल्या स्पर्धकांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि तर जिंकणं हरण्याचा विषय नव्हता, ही स्पर्धा जिंकण्यासाठी हरण्यासाठी नव्हतीच आहे. ही स्पर्धा अटलजींचं महत्व आणि आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी होती आणि ते काम आपण उत्तमपणे केलेलं आहे. पुन्हा एकदा आपलं कौतुक आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद. स्टेजवरचे सगळ्यांना धन्यवाद. आमच्या लाडक्या बहिणी, सगळ्या पालक भगिनी आलेल्या आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आमच्या काही न बोलताना माझ्याकडून काय भावना अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. ताई तुमचा भाऊ आलाय आणि काय न देता जाईल हे डोक्यात घेऊच नका. मी इथं आलोय, तुम्ही जे मागितले भावाला ते तुम्हाला मिळेल, काळजी करू नका. याच्याविषयी जास्ती काय मी बोलणार नाही. पण जी भूमिका आपण मांडलेली आहे ती भूमिका नक्की आपण पूर्णत्वाला नेऊ, सगळ्या सरकारांशी बोलू आणि आपण मार्गी लावू. आणि आपला देवावर बसण्याची चिंता करू नका आणि तिकडे माझं थोडंसं चालतं, काळजी करू नका. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. एवढंच सांगतो, आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज या ठिकाणी आपण कन्याशाळा इथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. औचित्य आहे श्रद्धेय अटल चित्रकला स्पर्धा.
ही चित्रकला स्पर्धा 4 जानेवारीला घेण्यात आली होती. या चित्रकला स्पर्धेला 13,700 मुलांनी पार्टिसिपेशन केलं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण सातारा शहर आणि तालुक्यातून एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मुलांचा सहभाग हे निश्चितपणे आम्हाला प्रोत्साहनीय आहे. आणि त्याचा हा बक्षीस वितरण समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या शाळेमध्ये आज बक्षीस वितरण समारंभ करण्यासाठी आणि ज्यांच्या हस्ते आपण मुलांना बक्षीस देणार आहोत तर ते ग्राम विकास मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. आणि निश्चितपणे मुलांनी त्यासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे. लोक इथे उपस्थित आहेत. खूप उत्साहाचं वातावरण आहे. सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव एक दबंग नेतृत्व म्हणून घेतलं जातं अशा व्यक्तीच्या हस्ते आज मुलांना सत्कार होणार आहे मुलांचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या मुलांनी पार्टिसिपेशन केलं. खूप साऱ्या मुलांना आम्ही प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट देत आहोत. ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण सुशासन दिन साजरा करत आहोत तर सुशासन दिन साजरा करत असताना का म्हणून आपण ही चित्रकला स्पर्धा घेतली आहे तर याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा होता की मला चित्रकला काढता येत असेल तर मी घ्यावा असं नाहीये. प्रत्येकाने ह्या स्ट्रीममध्ये यावं, सहभाग नोंदवावा आणि कला क्षेत्राला जास्त चालना द्यावी हीच गोष्ट या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच इथे मला आनंद वाटतो सांगायला की खूप चांगले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांचं अतिशय आनंद वाटतो हे कार्यक्रम होत आहे या संदर्भामध्ये. धन्यवाद सर्वांना आणि नागरिकांना, सातारकरांचे मनापूर्वक धन्यवाद. कारण कायम शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या प्रत्येक उपक्रमाला इतक्या मनापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो की आम्ही स्पीचलेस होतो. आणि थँक्यू सो मच. एवढंच म्हणेन की असंच उत्तरोत्तर सातारा शहरामध्ये माझ्या वडिलांनी आणि आईने आवडला मला. त्याच्यानंतर मला त्याची लॉकडाऊनमध्ये मी तेच दररोज करायला लागलो चित्र. म्हणजे अशी आवड निर्माण झाली, वेगवेगळी चित्र काढायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग कुठलं चित्र रेखाटलेलं असतं या स्पर्धेत शिवाजी महाराजांनी सवंगडींचं चित्र. कुणी कुणी मार्गदर्शन केलं तुला चित्र? मला माझ्या आई वडिलांनी, शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. काय वाटतंय तुला बक्षीस मिळाल्यानंतर? छान वाटतं.